तळोजा MIDC भागातील झोपडीत राहणाऱ्या एका महिलेच्या 7 महिन्याच्या मुलाचे अज्ञात व्यक्तीने अपहरण करून नेल्याची घटना उघडकीस आली आहे। तळोजा पोलिसांनी या प्रकरणातील अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे। या घटनेतील तक्रारदार महिला रवीना इस्राईल अन्सारी वय वर्ष 22 ही महिला व तिचा पती तळोजा MIDC तील असाही ग्लास कंपनीच्या बाजूला असलेल्या झोपडीमध्ये राहण्यास असून ती रस्त्यावर फुगे विकून आपला उदरनिर्वाह करतात। रवीना अन्सारी हिने आपल्या 7 महिन्यांच्या बाळाला झोपडीमध्ये पाळण्यात झोपवले होते। त्यानंतर ती झोपडीच्या बाहेर जेवण करण्यासाठी बसली होती। याच दरम्यान अज्ञात व्यक्तीने अंधारामध्ये रवीनाच्या झोपडीमध्ये घुसून तिच्या 7 महिन्याच्या बाळाला उचलून नेले। काही वेळानंतर रवीना आपल्या झोपडीमध्ये गेली असता पाळण्यामध्ये तिला तिचे बाळ दिसून आले नाही। त्यामुळे तिने आजूबाजूला सगळीकडे आपल्या बाळाची शोधाशोध केली, मात्र तिला तिचे बाळ मिळून आले नाही। त्यानंतर रवीनाने मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास तळोजा पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली। त्यानुसार पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे। या घटनेतील अपहरण झालेल्या 7 महिन्याच्या बाळाचा रंग गोरा असून तो अंगाने सडपातळ आहे। तसेच त्याचे नाक सरळ व केस भुरकट काळे रंगाचे आहेत। बाळाचा चेहरा गोल असून त्याच्या दोन्ही हातामध्ये काळ्या रंगाचे प्लास्टिकचे कडे तसेच उजव्या हातात धाग्यात गुंफलेली काळ्या मण्यांची माळ व गळ्यात फिकट पिवळ्या रंगाचा धागा बांधलेला आहे। या वर्णनाचे 7 महिन्याचे बाळ कुणालाही आढळून आल्यास त्याची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी असे आवाहन तळोजा पोलिसांकडून करण्यात आले आहे। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो पनवेल। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।